स्टार्ट. परिच्छेद. सदरचा दावा ट्रान्सफर ऑफ प्रॉपर्टी ॲक्ट कलम 106 नुसार जागेचा ताबा मिळणेकरिता व रुपये 2,54,000 इतक्या भाडे वसुलीकरिता दाखल केलेला आहे. मौजे सासवड नगरपालिका यांच्या हद्दीतील मिळकत नंबर 1316 अ ते 1316 या मिळकतीमध्ये रस्त्यालगत असणाऱ्या लांडगे बिल्डिंगमधील गाळा नंबर 13 यांसी बिल्ट अप क्षेत्र 140 चौरस फूट यांची चतुर्सीमा पूर्वेस गाळा नंबर 3, 4 व 5 दक्षिणेस जाणे येणेचा पॅसेज, पश्चिमेस ऑफिस नंबर 12 व उत्तरेस श्री जाधव यांची मिळकत. गाळा नंबर 18चा अर्धा हिस्सा म्हणजेच गाळा नंबर 18 यांची बिल्ट अप क्षेत्र 280 चौरस फूट यांची चतुर्सीमा पूर्वेस मेन रोड, दक्षिणेस श्री कामठे यांची ऑफिस क्रमांक 19 अ, पश्चिमेस ऑफिस नंबर 18चा उर्वरित भाग व उत्तरेस गाळा नंबर 14. या सर्व मिळकती दाव्याचा विषय असल्याने संक्षिप्तता यावी म्हणून सदर मिळकतींना यापुढे दावा मिळकती असे संबोधण्यात येईल. वादीचे दाव्यात थोडक्यात कथन पुढीलप्रमाणे. परिच्छेद. वादीचे असे कथन आहे की वादी यांचे कुटुंब हे मूळचे मौजे चांबडी, तालुका पुरंदर, जिल्हा पुणे येथील मूळ रहिवासी असून गेल्या काही वर्षापासून ते मुंबई येथे ऊसाच्या रसाच्या गुळाचा व्यवसाय करत आहे. वादी यांचे पती यांनी सदरील व्यापारातून मिळालेल्या कमाईने दावा मिळकत वादी यांच्या नावे व इतर मिळकती वादी यांचे पती व मुलाच्या नावे खरेदी घेतलेली आहे. प्रतिवादी हे देखील अंधेरी येथील व्यापारी असल्याने वादी यांचे पती व प्रतिवादी यांची ओळख झाली व त्यातून मैत्रीचे संबंध निर्माण झाले. प्रतिवादी यांना मुंबईच्या बाहेर त्यांच्या व्यवसायाचा विस्तार करावयाचा असल्याने ते उत्तम बाजारपेठेच्या शोधात होते. त्यांना वादी यांच्या कुटुंबियांनी घेतलेल्या मिळकतीच्या बाबत माहिती कळाल्याने व त्यांना व्यवसाय करावयाचा असल्याने त्यांनी वादी व त्यांचे कुटुंबियांना सदरील दावा मिळकती व इतर मिळकती या भाडे तत्वावर द्या याकरिता विनंती केली. त्यावर वादी यांना त्यावेळी सदर दावा मिळकतीमध्ये व्यवसाय करायचा विचार नसल्याने व सदरील मिळकती रिकामी असल्याने त्यांनी प्रतिवादीस दावा मिळकती व इतर मिळकती 11 महिन्यांच्या भाडे तत्वावर देणे मान्य केले. त्यानंतर प्रतिवादी यांनी सदरील दावा मिळकतीमध्ये व इतर मिळकतीमध्ये कपड्याचा व्यापार चालू केला व त्यानंतर वेळोवेळी त्यांनी सदरील भाड्याचे नूतनीकरण करून मुदत वाढवून घेतली. त्यानंतर दिनांक 9/12/2010 रोजी वादी यांनी प्रतिवादी बरोबर अखेरचा भाडे करार केला. सदरचा भाडे करार हा दिनांक 1/9/2010 ते 31/7/2011 रोजी या कालावधीकरिता करण्यात आला. सदरील भाडे करार हा वादीच्या दावा मिळकती व वादी यांचे पती व मुलांच्या नावे असलेल्या एकूण सर्व मिळकतींच्या संदर्भात केला गेला व त्याचे प्रतिमहा रुपये 11,000 इतके भाडे ठरले. सदरील भाड्यापैकी दावा मिळकतीच्या वापराकरिता रुपये 3,000 प्रतिमहा भाडे ठरले. मात्र सदरील ठरलेल्या भाड्याप्रमाणे प्रतिवादी यांनी भाड्याची कधीही रक्कम
दिलेली नाही. त्यामुळे प्रतिवादीकडे दिनांक 1/9/2010 पासून ते दिनांक 28/2/2017 रोजीपर्यंत दावा मिळकतींच्या भाड्यापोटी रुपये 2,34,000 इतकी बाकी राहिली. प्रतिवादी हे सातत्याने भाडे भरत नसल्याने वादी यांनी प्रतिवादीस दावा मिळकतीचा ताबा मागितला असता प्रतिवादी यांनी देण्यास टाळाटाळ केली. त्यानंतर प्रतिवादी यांनी सन 2011 मध्ये वादी व त्याची पत्नी व मुले यांचेविरुद्ध खोट्या आशयाचा दावा दाखल केला. त्यामुळे वादीस खूप मनस्ताप झाला. यामुळे देखील वादी यांनी प्रतिवादी यांचा भाडेकरू हक्क संपुष्टात आणला आहे. परिच्छेद वादी यांनी पुढे असे कथन केले आहे की वादी व त्यांचे पती हे वयस्कर झाल्याने त्यांना त्यांचे उर्वरित आयुष्य त्यांच्या गावाच्या जवळपास व्यवसाय करून काढायचे आहे. त्याकरिता त्यांना दावा मिळकतींचा ताबा गरजेचा असल्याने त्यांना प्रतिवादी यांचा भाडेकरू यांचा हक्क संपुष्टात आणावयाचा आहे. त्यानुसार त्यांनी दिनांक 10/3/2017 रोजी त्यांनी प्रतिवादी यांना नोटीस पाठवून सदरील दावा मिळकती संदर्भात हक्क संपुष्टात आणला असल्याचे कळवून दावा मिळकतीचा खुला ताबा दिनांक 20/4/2017 रोजी अथवा त्यापूर्वी देण्यास कळविले आहे. सदरील नोटीस प्रतिवादीस दिनांक 14/3/2017 रोजी मिळालेली असून देखील सदरील मुदतीमध्ये प्रतिवादी यांनी वादीस दावा मिळकतीचा ताबा दिला नाही. त्यामुळे वादीस सदरील दावा दाखल करण्यास भाग पडलेले आहे. तरी वादी यांना दावा मिळकतीचा ताबा दिनांक 1/9/2010 ते दिनांक 28/2/2017 रोजीपर्यंतचे प्रतिमहा रुपये 3,000 प्रमाणे रुपये 2,34,000 इतके भाडे दिनांक 1/3/2017 ते दिनांक 31/7/2017 मधील भाडेऐवजी नुकसान भरपाई म्हणून रुपये 15,000 व नोटीस खर्च रुपये 5,000 अशा एकूण रुपये 2,54,000 इतकी रक्कम त्याचप्रमाणे प्रतिवादी यांनी दावा मिळकतीमध्ये मोठ्या प्रमाणावर केलेली तोडफोड ही पूर्ववत करून देण्यात यावी अशी विनंती सदरील दाव्यामध्ये केलेली आहे. स्टॉप.